नमस्कार. अमृत खजाना मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल गार्लिक मशरूम. ही डिश रेस्टॉरंटमध्ये खूप महाग मिळते, पण घरी बनवली तर ती टेस्टी तर बनतेच आणि स्वस्तही पडते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. पाणी सुटलं ना तोंडाला. चला तर बनवूया आपण गार्लिक मशरूम. या ठिकाणी माझ्याकडे हे 250 ग्रॅमचं मशरूमचं बॉक्स आहे. तर आपण आता हे काढूया. हे बघा, तर हे असे आहेत. दिसले? आपण आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि पुसून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे कट करून घेऊया. हे मशरूम मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण आता हे पुसून घेऊया. या ठिकाणी माझ्याकडे टिश्यू आहे, टिश्यू पेपर. त्याने आपण हे ड्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने. अगदी ताजे अगदी ताजे. हे बघा, दिसले? बंद अगदी. हे बघा, हे बघा. तर या ठिकाणी आपण हे सगळे मशरूम जे आहेत ते ड्राय करून घेतलेले आहेत टिश्यू पेपरने छानपैकी. आज आपण बनवणार आहोत गार्लिक मशरूम. काय? गार्लिक मशरूम. चला बनवूया. तर हे आपण आता कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने. पाहिजे तर तुम्ही हे काढून टाकू शकता आणि ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता. आणि हे असे 2 पीस करायचे त्याचे. आपण थोडे थोडे दांडे काढून टाकू याचे. पाहिजे तर तुम्ही अजून याचे 4 पीस करून घेऊ शकता. चला आपण अजून याचे पीस करून घेऊया मधून पण. हे बघा, मुलांसाठी करायचे तर छोटे पीस करा, म्हणजे त्यांना खायला सोपं जाईल. अशा पद्धतीने ओके नाही. चला आपण आता या ठिकाणी सगळे मशरूम आपण कट करून घेतलेले आहेत. दिसले? चला आपण आता कांदा कापून घेणार आहोत. तर याचा हा मागचा भाग काढून घेऊया आणि कापून भाग काढून घेऊया. अगदी बारीक चिरायचं आपल्याला.
तर हे बघा, इतका असा हा बारीक चिरायचा आहे, अगदी बारीक बारीक. आलं लक्षात? तर माझा हा कांदा खूप मोठा आहे, त्यामुळे मी अर्धाच घेतलेला आहे. तर तुमचा जर मीडियम किंवा छोट्या साईजचा असेल तर तुम्ही तो एक घ्या. यात आपण ऑलिव्ह ऑइल घालणार आहोत थोडंसं. जास्त नाही घालायचंय. आणि हे जे मशरूम आहेत ते आपण आता यात घालणार आहोत. आणि हे मशरूम जे आहेत आपण छानपैकी परतून घेणार आहोत. आणि मशरूममध्ये खूप मॉइश्चर असतं, ओलावा असतो, म्हणजे ते खूप पाणी असतं त्याच्यात. आणि एक सांगायचं म्हणजे तुम्ही जेव्हा हे बाय कराल मशरूम, तर ते आणून जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं. आणलं की ते ताजंच करायचं असतं, नाही तर ते खराब होतं. आणि बॉक्स जर आणत असाल त्यावरती एक्सपायरी डेट पण लिहिलेली असते, किती दिवसात तुम्ही हे यूज करावं ते. तर हे बघा, या ठिकाणी याला हे पाणी सुटलेलं आहे, तुम्हाला दिसतंय का? या ठिकाणी मी तुम्हाला जवळून दाखवते. जवळ दिसत असेल बहुतेक या ठिकाणी. हे बघा, दिसतंय या ठिकाणी. हे बघा किती पाणी सुटलं त्याला, पाहिलं? तर यातलं जे पाणी आहे ते सगळं निघून जाईपर्यंत आपल्याला हे छानपैकी परतवायचं आहे. तुम्हाला आवडतं का मशरूम? कोण कोण करतात मशरूमची भाजी आणि मशरूम बनवतात घरी? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे छानपैकी भाजलेत, याचं सगळं पाणी निघून गेले, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. मी जवळून दाखवते तुम्हाला परत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. जे मशरूममधलं मॉइश्चर होतं, पाणी जे होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. आणि हे अगदी ड्राय झालेत, छानपैकी भाजले गेलेत, त्याचा कलरही बदलला आहे, मला दिसत असेल या ठिकाणी. मस्त. तर मी तुम्हाला आता जवळून दाखवलेच, यातलं सगळं पाणी निघून गेलंय आणि हे छानपैकी भाजून झालेत आपले. तर आपण आता हे बाजूला ठेवूया. आणि या ठिकाणी आपण हा दुसरा पॅन घेणार आहोत. तर यात आपण तेल घालूया. हे ऑलिव्ह ऑइल आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी हे बघा 1 चमचा घातलेला आहे तेल. तर तेल छानपैकी तापलेलं आहे. यात आपण आता हा कांदा घालूया. आपण आता कांदा छानपैकी परतून घेऊया. तुम्हाला वाटत असेल कोथिंबीर आहे, पण ही कोथिंबीर नाही आहे, पार्सली म्हणतात त्याला. कोथिंबीरचाच प्रकार असतो हा. तर आपण हे पण यात घालणार आहोत. तर या ठिकाणी आपला हा कांदा छानपैकी परतून झालेला आहे. आणि तुमच्याकडे पार्सली नसेल तर तुम्ही कोथिंबीर घाला, याच्याऐवजी कोथिंबीर घातली तरी चालेल. तर यात आपण आता बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत, भरपूर. कारण आपण गार्लिक मशरूम बनवत आहोत, त्यामुळे भरपूर गार्लिक घालायचं आहे. आणि हा तेलामध्ये नाही घालायचा आहे सुरुवातीला. जो लसणाचा जो स्वाद आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे, नाहीतर तुम्ही तेलामध्ये जर आधी घातला तो करपून जाणार.
आणि त्यानंतर तुम्ही ओनियन घालणार, तर टेस्ट येणार नाही. तर आणि आपल्याला हा लसूण खूप असा जाळायचा वगैरे आणि जाळायचा नाही, म्हणजे खूप करपवायचाच नाही. त्यामुळे हलकासच भाजायचा आहे. दिसतंय तुम्हाला? तर अशा पद्धतीने आपल्याला हा भाजायचा आहे. रेड वगैरे पण होऊ द्यायचं नाही जास्त. यात आपण आता मिरीपूड घालणार आहोत. तर अर्धा चमचा मी घातलेला आहे. तर मुलं जर खात असतील तर जास्त तिखट घालू नका, आणि मोठे खात असतील तर भरपूर घाला. मस्तच, खूप छान वास सुटलाय गार्लिकचा आणि मिरीपूडचा. आणि आता काय करायचे, आपल्याला हे घालायचे यात. आपण आता हे जे भाजलेले आहेत मशरूम ते घालणार आहोत यात. आणि यात अर्धा चमचा मीठ घालूया. आणि आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. ही पार्सली आहे बारीक चिरलेली, दिसली तुम्हाला? हे बघा, अगदी कोथिंबीर सारखीच दिसते की नाही? तर ती आपण यात घालूया. भरपूर. आणि आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. छान वास सुटलाय. आणि यात आपण आता लिंबूचा रस घालणार आहोत, थोडासा, जास्त नाही घालायचं. छान. आणि यात आपण आता अजून एक गोष्ट घालणार आहोत, ती म्हणजे काय, यात आपण आता बटर घालणार आहोत. जास्त नाही घालायचंय. खूप छान वास सुटलाय. वा, या ठिकाणी आपलं हे गार्लिक मशरूम तयार झालेलं आहे, अगदी छान असं. वा, चला आपण आता हे एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. किती छान. दिसलं? आणि यावरती आपण आता थोडीशी पार्सली घालूया, जास्त नाही. हे बघा, या ठिकाणी आपली गरमागरम गार्लिक मशरूम डिश रेडी आहे. चला तर आपण आता टेस्ट करून बघूया. अर्थातच हे खूपच सुंदर झालेलं असणार आहे. खूप छान वास सुटलेला आहे. खूपच टेस्टी झालेले, खूप खूप. बघा आता हा तिकडे एकदम एक नंबर झालेला आहे.
तर तुम्ही सुद्धा हे नक्की बनवा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला आणि माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.